2, 5, 10 आणि 17 या संख्येचा जर आपण विचार केला तर इथं आपल्याला दिसून येतं 2 मध्ये 3 मिसळल्यानंतर 5 होतात. 5 मध्ये परत अधिक 5 केलं की 5 10 होतात. 10 मध्ये 7 मिसळल्यानंतर 17 होतात. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल 3 नंतर 5, 5 नंतर 7 म्हणजे या विषम संख्यांचा फरक या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे आता इथं आपल्याला घ्यावं लागेल अधिक 9 आणि मग परत 17 मध्ये 9 मिसळावे लागतील. म्हणजे 17 अधिक 9 जर आपण या ठिकाणी केलं तर 9 आणि 7 16, ह्याच्याला 1 आणि 1 2 म्हणजे या ठिकाणी जी संख्या येईल ती 26 असणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल 26. आता यामध्ये बघा संख्या दिलेल्या आहेत 240, इथं डॅश दिला, या ठिकाणची संख्या शोधायचे. त्याच्यानंतर 120, 40, 10 आणि 2 रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता या संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर इथं बघा पहिली जी संख्या आहे 240, याला जर आपण भागिले 1 केलं तर या ठिकाणी 240 हे उत्तर येईल. यानंतर बघा जर आपण या ठिकाणी परत हे 240 घेतलं आणि या 240ला जर भागिले 2 केलं तर या ठिकाणी 120 येतं. यानंतर बघा जर आपण या 120ला इथं भागिले 3 केलं तर इथं 3 चौक 12 म्हणजे 40 येतं. यानंतर बघा जर या 40ला आपण 4ने भागलं तर 4 10 40 म्हणजे 10 येतं. आणि परत या 10ला जर आपण 5ने भागलं तर या ठिकाणी 5 दुने 10 2 येतं. म्हणजे सिरीज आपल्याला मिळालं इथं 240, त्याच्यानंतर 240, त्याच्यानंतर 120, त्याच्यानंतर 40, त्यानंतर 10 आणि त्यानंतर 2. म्हणजे या ठिकाणी जी संख्या येणार आहे ती 240 ही मूळ संख्या, त्याच्यानंतर पुढं त्याला 1 न भागल्यानंतर येणारी संख्या 240च असेल. म्हणून या रिकाम्या ठिकाणी 240 ही संख्या येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे. संख्या दिलेत 58, 75, 94 आणि 115. म्हणजे संख्या या चढत्या क्रमाने पुढे पुढे चाललेल्या आहेत. आता यामध्ये बघा जर आपण या दोन संख्यांमधील फरक बघितला तर इथं 58 आणि 75 याच्यामध्ये आपण 58 मध्ये जर या ठिकाणी 17 मिसळलं तर याच्यामध्ये 75 होतात. परत या 75 आणि 94 याच्यामधला जर फरक बघितला तर 75 आणि किती 94 तर 75 आणि 19 या ठिकाणी 94 होतात. त्यानंतर बघा 94 आणि 115 याच्यामध्ये हे 94 असेल आणि या 94 मध्ये किती मिसळल्यानंतर 115 होतात. तर याच्यामध्ये 21 मिसळल्यानंतर 115 होतात. आता या सिरीजचा जर आपण विचार केला तर इथं पहा या दिलेल्या संख्येमध्ये पहिल्यांदा इथं 17 मिसळलेला आहे, त्यानंतर 19 मिसळलेला आहे, त्याच्यानंतर 21 मिसळलेला आहे. म्हणजे याचा अर्थ 17 आणि 2 19, 19 आणि 2 21 म्हणजे 21 मध्ये मला परत 2 मिसळावे लागतील. म्हणजे 22 आणि 23 म्हणजे आपल्याला परत या 115 मध्ये किती मिसळायचे 23 मिसळायचे आहेत. आणि मग 115 आणि 23 यांची बेरीज येते 138. म्हणून या ठिकाणी जी संख्या येणार आहे ती आहे 138. यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. संख्या दिलेल्या आहेत 4, 8, 9, 27, 16, 14, 25, 125 आणि पुढे 2 रिकाम्या जागी कोणकोणत्या संख्या येतात ते आपल्याला शोधायचं आहे. आता या सिरीजमध्ये जर आपण विचार केला तर बघा इथं आता एवढी मोठी सिरीज ज्यावेळेला येते त्यावेळेला याच्यामध्ये जास्त संख्या असल्यामुळं एकाड एक संख्यांचा काही संबंध लागतो का ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता सहज संख्या जर आपण बघितलं तर लगेच लक्षामध्ये येईल की या ठिकाणी 4 आणि 9 हे दोन्ही आपल्याला वर्ग असलेले दिसतात. म्हणजे 4 ही वर्ग संख्या आहे,
3 ही वर्गसंख्या आहे, म्हणजे हा 4 2चा वर्ग आहे. त्याच्यानंतर हा 9 3चा वर्ग आहे. त्यानंतर बघा इथं एकाडेक संख्येमध्ये आपण बघितलं तर इथं 16 4चा वर्ग आहे. यानंतर आपण एकाडेक संख्या 25 आहे पुढची संख्या, म्हणजे हा 5चा वर्ग आहे. म्हणजे या ठिकाणी परत एकाडेक संख्या, या ठिकाणी 5 नंतर 6चा वर्ग, आणि 6चा वर्ग काय येतो, 6 आहे 36, म्हणजे या ठिकाणी संख्या जी येणार आहे ती 36 येणार आहे. आता त्यानंतर बघा इथं परत एकाडेक संख्येमधला फरक आहे. इथं 8 आणि 27 याच्यामध्ये काय रिलेशन आहे किंवा या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर 8 पहा, 8 ही एक घन संख्या आहे. म्हणजे काय, 2 गुणुले 2 गुणुले 2 बेदोनी 4 4 दोन्ही 8, म्हणजे हा 2चा घन आहे. त्यानंतर बघा 27 ही संख्या 3चा घन आहे. त्यानंतर बघा इथं 27 नंतर या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे 64 आहे. इथं 4चा घन आहे 64. त्यानंतर बघा इथं 125, म्हणजे 5चा घन 125 आहे, आणि पुढं तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे. तर या सिरीज नंतर म्हणजे 5 नंतर येणारी पुढची संख्या 6 आहे, आणि 6चा घन आपल्याला माहिती आहे 216, म्हणजे या ठिकाणी जी संख्या येणार आहे ती 216 येणार आहे. म्हणजे एकाडेक संख्येमध्ये पहिल्यांदा आपल्याला इथं वर्गसंख्याचा क्रम दिलेला आहे, वर्गसंख्येचा क्रम, आणि यानंतर दिलेला आहे घन संख्येचा क्रम. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. या ठिकाणी ज्या 2 संख्या विचारलेल्या होत्या त्यापैकी एक संख्या 36 जी की वर्गसंख्या आहे, आणि दुसरी आहे ती 216 जी की घनसंख्या आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल 36 आणि 216. यानंतर पहा पुढील प्रश्न. संख्या दिलेल्या आहेत 21 12 32 23 43 34 आणि 54, आणि पुढे काय, म्हणजे यानंतर कोणती संख्या येते ते विचारले. आता या संख्येचा जर आपण विचार केला तर इथं 21 आहे आणि इथं 12 आहे. बऱ्याच वेळेला आपण अशा गणितामध्ये फरक आहे का, बेरीज आहे का, वजाबाकी आहे का, वर्गसंख्या आहे का, घनसंख्या आहे का, अशा पद्धतीने विचार करतो. परंतु काही काही प्रश्न असे इतके सोपे असतात की त्या संख्यांकडे बघितल्यानंतर आपल्याला लगेच उत्तर मिळू शकतं. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे. इथं 21 आणि 12 या 2 संख्येमध्ये काहीतरी साम्य दिसतंय. म्हणजे 21 मध्ये 2 आणि 1 अशा संख्या आहेत. याचीच विरुद्ध संख्या तयार केले. हे 1 सुरुवातीला घेतलं आणि 2 इकडे घेतलं, तयार झाली 12. त्याच पद्धतीने इथं पहा 32 आणि 23 याच्यामध्ये 32 मध्ये 3 आणि 2 आहेत, यांची अदलाबदल केली, 2 आणि 3 23 तयार झालेला आहे. यानंतर पुढील संख्या बघा 43 आणि 34, 43 मध्ये 4 आणि 3 आहे, याची अदलाबदल करून इथं या ठिकाणी 34 बनत आहे. त्याच पद्धतीनं इथं 54 ही संख्या आहे. या संख्येमधील अंकाची अदलाबदल केली तर इथं 4 आणि 5 म्हणजे 45 ही संख्या तयार होते. म्हणून या ठिकाणी 45 ही संख्या येईल. या प्रश्नाचं उत्तर असेल 45. यानंतर पुढील प्रश्न आहे. संख्या दिलेत 1 8 9, या ठिकाणी रिकामी जागा 25 216 आणि 49. या संख्येचं जर आपण बारकाईनं निरीक्षण केलं तर लक्षामध्ये येईल 1 ही एक वर्गसंख्या आहे, म्हणजे इथं 1चा वर्ग 1 आहे. 2 ही त्यानंतर बघा 8 ही संख्या दिलेली आहे जी 2चा घन आहे. त्यानंतर 9 ही वर्गसंख्या आहे, म्हणजे 3चा वर्ग आहे. म्हणजे इथं वर्गसंख्या घनसंख्या, इथं परत वर्गसंख्या, त्यानंतर आता इथं सिरियली 1 2 3 यानंतर येईल 4. इथं वर्गसंख्या झाली. आता इथं पाहिजे आपल्याला घनसंख्या, आणि मग 4चा घन काय आहे, 4 गुणुले 4 गुणुले 4, 4 चौक 16 गुणुले 4 बरोबर 64. म्हणजे 64 ही घनसंख्या या ठिकाणी येईल. या ठिकाणी संख्या येईल 64. आता ही सिरीज पुढं कंटिन्यू चालू राहते का बघायचं आहे. 4चा घन, त्याच्यानंतर 5चा वर्ग पाहिजे, त्यानंतर 6चा घन पाहिजे, त्यानंतर 7चा वर्ग पाहिजे. म्हणजे एकाडेक संख्येमध्ये वर्गसंख्या घनसंख्या वर्गसंख्या घनसंख्या अशा पद्धतीनं 5चा वर्ग इथं 25 येतो, 6चा घन 216 आहे, 7चा वर्ग 49 आहे. म्हणजे या ठिकाणी रिकामी जागा होती 4चा घन 64. म्हणून या प्रश्न उत्तर असेल 64.
यानंतर बघा पुढील प्रश्न. संख्या दिलेल्या आहेत 5, 25, 61 आणि 113. आता या प्रश्नामध्ये पहा 5 आणि 25 यामध्ये जर आपण फरक बघितला तर इथं 5 अधिक 20 केल्यानंतर 25 होतं. त्यानंतर बघा 25 मध्ये परत 36 मिसळल्यानंतर 61 होतात. त्यानंतर 61 मध्ये 52 मिसळल्यानंतर 113 होतात. त्यानंतर आता 113 मध्ये इथं आपल्याला माहिती नाही काय मिसळायचं आहे आणि कोणती संख्या येणार आहे. फक्त आपण काय केलेलं आहे की पुढील संख्या याच्यामध्ये आपण फक्त ही संख्या मिक्स केलेत की ही 5 नंतर 25 कधी येईल तर 20 अधिक केल्यानंतर, 25 नंतर 61 कधी येईल तर 36 अधिक केल्यानंतर, 161 नंतर 113 कधी येईल तर 52 अधिक केल्यानंतर. आणि मग आपल्याला याच्यामध्ये ज्या काही संख्या मिळाल्या त्या अशा मिळाल्या होत्या की आपण 20 अधिक केलं, त्याच्यानंतर 36 अधिक केलं, त्याच्यानंतर आपण 52 अधिक केलं. आता यामध्ये परत फरक काय दिसतोय, 20 आणि 36 याच्यामध्ये 16चा फरक आहे. 36 आणि 52 याच्यामध्ये परत 16चाच फरक आहे. म्हणजे परत आपल्याला या 52 मध्ये 16 मिसळावं लागेल आणि 52 मध्ये जर 16 आपण इथं मिसळलं तर बघा 6 आणि 2 8, 5 आणि 1 6, म्हणजे इथं संख्या तयार होईल 68. म्हणजे मला या ठिकाणी 113 मध्ये 68 अधिक करायचं आहे. आणि मग 113 अधिक 68 जर आपण केलं तर बघा 113 अधिक 68, 8 9 10 11, हातच्याला 1, 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि एकाला 1, म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या मिळते 181. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल 181. याला आपण काय म्हणू, ही कन्सेप्ट जी आहे त्याला आपण म्हणतो फरकाचा फरक. फरकाचा काय इथं फरक आहे. इथं आपण अधिक केलं, हा फरक मिळाला आणि या फरकामध्ये परत आपल्याला कॉमन या ठिकाणी 16चा फरक मिळत गेला. म्हणजे फरकाचा फरक ही सिरीज या ठिकाणी बसते आणि या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर मिळतं 181 ही संख्या या ठिकाणी येईल. यानंतर बघा पुढील प्रश्न. संख्या दिलेल्या आहेत 82, 48, 26, इथं डॅश आणि इथं 2 दिलेला आहे. आता यामध्ये बघा आता 82 आणि 48 याच्यामध्ये खूप फरक दिसतो किंवा 48 आणि 26 मध्ये खूप फरक दिसतो. अशा वेळेला या संख्येकडे निरीक्षण करायचं आणि मग या वर्गसंख्या आहेत का, घनसंख्या आहेत का, समचा फरक आहे, विषमचा फरक आहे, त्रिकोणी संख्या आहेत का, अशा पद्धतीने आपण या संख्येकडे पाहायचं आहे. आता 82 कडे जर आपण निरीक्षण केलं तर 82 ही संख्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे तर 81 संख्येच्या जवळ आहे. म्हणजे आपल्याला इथं सांगता येईल की 81 ही एक वर्गसंख्या आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 9चा वर्ग 81 आहे. म्हणजे याचा संबंध कुठेतरी लागतोय. मग त्या दृष्टीनं आपण या प्रश्नाकडे बघायचं आहे. जर आपण समजा या ठिकाणी 9चा वर्ग केलं, 9चा वर्ग होतो 81 आणि अधिक 1 केलं तर या ठिकाणी होतात 82. आता त्याच पद्धतीनं आपण इथं 48 कडे बघायचं आहे. आता 48 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे तर 49च्या जवळ आहे. म्हणजे इथं आपल्याला सांगता येईल की 7चा वर्ग जर आपण केला, या ठिकाणी 7चा वर्ग होतो 7 7 49 आणि या ठिकाणी त्याच्यामधून 1 वजा केलं तर होतात या ठिकाणी 48. म्हणजे आपल्याला समजून जाईल की इथं +1 केलं त्याच्यानंतर -1 केलेलं आहे. यानंतर बघा आता 26 ही संख्या आहे. म्हणजे 26 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या जवळ आहे तर 25च्या जवळ आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला सांगतील की इथं 5चा वर्ग आहे, त्याच्यामध्ये परत +1 केलं की या ठिकाणी आपल्याला 26 मिळतं. आता यानंतर इथं रिकामी जागा आहे, इथं कोणती वर्गसंख्येच्या जवळची संख्या येते ते आपल्याला इथं शोधायचं आहे. आता इथं कमी कमी होत चाललेलं आहे. इथं आपण पहिल्यांदा 9चा वर्ग घेतलेला आहे, त्याच्यानंतर 7चा वर्ग घेतलेला आहे, त्याच्यानंतर 5चा वर्ग घेतलेला आहे. म्हणजे विषम संख्येचा वर्ग क्रमाने कमी कमी होत चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला परत विषम संख्या 3 घ्यावी लागेल, 3चा वर्ग करावा लागेल. म्हणजे 3चा वर्ग होतो 3 त्रिक 9 होतो. आणि आता इथं प्लस केलं होतं म्हणजे आता इथं मायनस करावं लागेल. म्हणजे 9 मधून 1 गेले या ठिकाणी होतात 8. म्हणजे या ठिकाणी जी संख्या येते ती 8 येणार आहे.
यानंतर बघा 3 नंतर आपल्याला इथं विषम संख्या इथं 1 घ्यावी लागेल किंवा यापेक्षा कमी होत गेलेली संख्या 1 घ्यावी लागेल आणि मग 1चा वर्ग या ठिकाणी जर 1 केला तर परत इथं मायनस केलं होतं, इथं प्लस करावं लागेल म्हणजे 1 अधिक 1 या ठिकाणी होतात 2, जे की इथं बरोबर आलेलं आहे. म्हणजे +1 बघा वर्गसंख्या अधिक 1, इथं वर्गसंख्या वजा 1, वर्गसंख्या अधिक 1, त्यानंतर वर्गसंख्या वजा 1, त्यानंतर वर्गसंख्या अधिक 1 या पद्धतीची ही सिरीज आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी रिकाम्या जागेच्या ठिकाणी 2 ही संख्या येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, संख्या मालिका दिले 32, 33, 37, 46, 62 आणि पुढे काय. आता इथं पहा 62 याच्यामध्ये जर इथं 32 मध्ये जर आपण 1 ॲड केलं म्हणजे इथं 1 ॲड केलं तर इथं 33 मिळतात. 33 आणि किती 37, 33 आणि 4 37, 37 आणि किती 46, तर 37 आणि 9 46 होतात. 46 आणि किती 62, तर बघा 46 मध्ये आपण या ठिकाणी 16 मिसळल्यानंतर 62 होतात. आता 62 मध्ये किती मिसळायचे आहेत आणि कोणती संख्या या ठिकाणी येऊ शकते. तर इथं जर आपण बघितलं या संख्येमध्ये जी संख्या आपण इथं अधिक करत चाललोय याच्यामध्ये सुरुवातीला 1 ही संख्या आले, त्यानंतर 4 ही संख्या आले, त्यानंतर 9, त्यानंतर 16 म्हणजे 1 ही वर्गसंख्या आहे, 1चा वर्ग 1 आहे. त्याच्यानंतर 4 ही वर्गसंख्या 2चा वर्ग आहे, त्यानंतर 9 ही वर्गसंख्या 3चा वर्ग आहे, 16 ही वर्गसंख्या 4चा वर्ग आहे. त्याच पद्धतीने इथं मला पुढं 5चा वर्ग या ठिकाणी 25 येईल म्हणजे इथं +25 या ठिकाणी करावं लागेल आणि मग इथं 62 अधिक 5चा वर्ग 25 मला इथं अधिक करावं लागेल. 5 आणि 2 7, 6 आणि 2 8 म्हणजे पुढे येणारी संख्या येईल 87. यानंतर पहा पुढील प्रश्न, संख्या मालिका दिले 10, 11, 22, 23, 46 आणि 47 आणि पुढे काय असं विचारलेलं आहे. आता 10 आणि 11 याच्यामध्ये जर आपण फरक बघितला तर इथं 10 अधिक 1 केल्यानंतर 11 होतात. यानंतर बघा 11 आणि 22 यामध्ये जर आपण बघितलं तर 11 गुणुले 2 केल्यानंतर 22 होतात. परत 22 आणि 23 याचा जर विचार केला तर 22 अधिक 1 बरोबर 23 होतात. यानंतर 23 आणि 46 याचा जर विचार केला तर 23 गुणुले 2 46 होतात. यानंतर 46 आणि 47 याचा विचार केला तर 46 अधिक 1 केल्यानंतर 47 मिळतात. म्हणजे इथं अधिक 1 गुणुले 2 अधिक 1 गुणुले 2 इथं अधिक 1 आता इथं करावं लागेल गुणुले 2 म्हणजे इथं संख्या जी आले 47 गुणुले 2 या ठिकाणी 7 2 14 हाचा 1 बेचोक 8 आणि 1 9 म्हणजे या ठिकाणी जी संख्या येणार आहे ती 94 येणार आहे. तर या पद्धतीने ही सिरीज होती अधिक 1 गुणुले 2 अधिक 1 गुणुले 2 अधिक 1 गुणुले 2 आणि या स्टेपने गेल्यानंतर आपल्याला संख्या मिळते 94. म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी येईल संख्या 94. यानंतर पुढील प्रश्न आहे, संख्या मालिका दिले 3, 5, 8, 13 आणि 22. आता याचा जर आपण विचार केला 3 नंतर 5 कशा पद्धतीने येतं तर बघा 3 ला या ठिकाणी आपण जर 2 ने गुणलं तर 6 येतात, वजा 1 केलं तर 5 येईल. आता ही सिरीज पुढं कंटिन्यू बसते का आपल्याला बघायचं आहे. यानंतर आहे 5. 5 ला जर आपण 2 ने गुणलं तर 10 येतात. आपल्याला इथं 8 आणायचं आहे म्हणजे 10 मधून 2 वजा केल्यानंतर 8 येतील. यानंतर बघा 8 गुणुले 2 केलं 8 दुने 16 होतील. 16 मधून 3 वजा केलं तर 13 मिळेल. यानंतर 13 गुणुले 2 या ठिकाणी 26 होतील. 26 मधून इथं 4 वजा करावे लागतील
म्हणजे आपल्याला मिळेल 22. त्याच पद्धतीनं जर आपण विचार केला तर 22 गुणुले 2 केलं तर या ठिकाणी 44 मिळेल. आणि इथं आपण -1 -2 -3 -4 त्याच पद्धतीने इथं -5 करेल आपण. म्हणजे 44 मधून जर 5 गेले तर आपल्याला मिळतात 39. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल 39. या ठिकाणी जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी 39 ही संख्या येईल.